माइंडाच्या कौशल्याना जागविणारा शो, जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो, माइंडफुल हा टॉक शो, माइंडफुल हा टॉक शो, माइंडफुल हा टॉक शो. तुम्ही जे सांगत होता त्याच्यातनं मला असं वाटतं की खूप चॅलेंजिंग रोल्स असतात आणि खूप विविध चॅलेंजेस असतात आणि अशा ह्याच्यामध्ये सक्सेस आणि फेल्युअर हा तर तुमच्या ह्या गोष्टीचा एक भागच आहे. म्हणजे मला असं वाटतं की सक्सेस फेल्युअरचा खेळच आहे हा, तुमचं हे जे काही प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यातनं सांभाळण्यासाठी पण तुम्हाला म्युझिकची मदत होत असेल. हो हो. आणि स्वतःला कसं तुम्ही त्याच्यातनं मॅनेज करता, म्हणजे कशा भावनांचं व्यवस्थापन कसं पण करता? शास्त्रीय संगीत आल्यानंतर मला सक्सेसचंही काही वाटत नाही, तर फेल्युअरचंही काही वाटत नाही. ओके. मला असं वाटतं की आपल्याला काम करता येत आहे, हां आपल्याला आवडत्या क्षेत्रात काम करता येत आहे, हां आणि पाहिजे तसं काम करता येत आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय मागायचं. आता ह्याच्यात तुला फेल्युअर मिळालं तरी दुःख होत आहे, सक्सेस मिळालं तरी आनंद होत आहे. मला असं वाटतं काम करता येतंय हाच सगळ्यात मोठा आनंद आहे. क्या बात आहे. म्हणजे मग failure आहे जेव्हा ते कुठे? म्युझिक आलं. हां, खूप बदललं ना. मग फेल्युअर आहे कुठे? खरंय. अरे वा, क्या बात आहे. खरंच म्हणजे खूप मला- महत्त्वाचा हा विचार आहे. मला असं वाटतं की आई वडिलांनी मला खेळायला मोकळेपणाने एका मैदानात किंवा एखाद्या जंगलात किंवा एखाद्या अशा ठिकाणी सोडलं आहे. तर आता तिथे गेल्यानंतर मी पडतोय त्याचं मला दुःख आहे का मला एखादी गोष्ट उडी मारून जमते त्याचं दुःख आहे. मला असं वाटतं आईवडिलांनी मला त्या जंगलात सोडलं आहे हा सगळ्यात मोठा आनंद आहे. याच्यापुढे मी तिथे पडतोय का, मला लागतंय का, मला एका झाडावरती चढता येतं आहे का, या सगळ्या क्षुल्लक गोष्टी आहेत. पुढचा आहे तो फक्त वाट्याला येणारा अनुभव आहे. वा. मुळात त्या क्षेत्रात तिथे मला जाता आलंय हाच आनंद आहे. हां. आणि त्याच्यामुळे त्या मग याच्यापुढे क्षेत्रातलं- तिथे अनुभव काय वाटायला येतो, याचं दुःख, याचा आनंद असण्याचं काय कारण आहे. वा, म्हणजे ते जे काही त्या क्षेत्रामध्ये घडणार ते सगळं माझंच आहे. माझंच आहे. किती छान. खूप छान विचार आहे, खूपच छान. खरंच. एक छोटासा सेगमेंट आपण करूया. त्याच्यात तुम्ही आम्हाला सांगायचं आहे की माइंड और हार्ट, व्हॉट विल यू नीड मोर और यूज मोर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर थिंकिंग प्रोसेस आपण त्या ठिकाणी जास्त यूज करणार, अप्लाय करणार, की फिलिंग प्रोसेस जास्त अप्लाय करणार. तशी काही छोटी छोटी उदाहरणं आहेत आणि तुम्ही ते उदाहरणं पण तुम्ही देऊ शकता सांगत असताना. सो फॉर एक्झाम्पल, इन डिसिजन मेकिंग ऑफ अ न्यू प्रोजेक्ट, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही थिंकिंग प्रोसेस जास्त अप्लाय नाही, करणार, हार्ट. ओके. याचं म्हणजे कारण हां मुळात कलाक्षेत्र हे पहिल्यांदा ते भावनेचं उत्पत्ती करते. बरोबर. तर जिथे भावना आहे तिथे पहिल्यांदा तुझं हृदय येतं आणि त्याच्यानंतर त्या भावना उत्पत्त करण्यासाठी जी शिस्त लागते त्या शिस्तीसाठी तुझं मेंदू Mind काम लागतं. करतो. ओके. गरजेचं नाही की दरवेळेस तुमचं हृदयच एखाद्या गोष्टीचं डिसिजन घेईल, पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचं डिसिजन तुझं हृदय घेत असतं. मी बालगंधर्व करायचं ठरवलं, तो निर्णय माझ्या मेंदूने घेतलेला नव्हता, तो निर्णय माझ्या हृदयाने घेतला होता. मला त्यांची कादंबरी वाचल्यानंतर भयंकर अस्वस्थ व्हायला झालं. मला असं वाटलं की यार हा माणूस आपल्याला कळला पाहिजे, म्हणजे पुढच्या जनरेशनला कळला पाहिजे आणि यांच्यावर काहीतरी होणं भयंकर गरजेचं आहे. गरजेचं आहे. हा निर्णय माझ्या मेंदू घेऊच शकत नाही, बरोबर. तेवढी माझ्या मेंदूची कपॅसिटी नाही आहे. बरोबर आहे. कारण तो विचार करायला लागेल हो, आणि विचार करायला लागला तर त्याच्यातले अनेक खाचखळगे दाखवेल बरोबर आहे. आणि मला त्याच्यापासून पाठीमागे आणेल. माझ्या हृदयाने हा निर्णय घेऊन टाकला होता की आपण हे करतोय, आता मेंदूला त्याच्या पाठीमागे फरफडत जायचं होतं की त्याला हे करायचंय, तुला त्याची साथ द्यायची. वा वा वा. आता ते कशा पद्धतीने करायचं, मग बालगंधर्व करायचा निर्णय हृदयाने घेतलाय ना, हां. मग आता मेंदूचं काम आहे की त्याला साथ देणं. वा. मग त्याचे खाचखळगे कमी करून त्याला व्यवस्थित रस्त्याने पुढपर्यंत घेऊन जाणं, दॅट इज मेंदूज जॉब. हो.
इमोशनली निर्णय घेतलायस पण त्याला प्रॅक्टिकली काय म्हणतो कन्सिव्ह करून लोकांसमोर आणणं, दॅट इज मेंदूज जॉब, दॅट इज नॉट हार्ड जॉब. हार्ड जॉब. करेक्ट. फर्स्ट मी प्रेमात पडलोय, आता ते सांभाळणं तुझं काम आहे. अगदी बरोबर आहे. विचार करून प्रेमात नाही पडतायत ना. बरोबर आहे ना. खरं आहे. खरं. इन्स्टिंक्टिव्हली आपण एखादी गोष्ट प्रेमात पडतो किंवा आपल्याला त्रास होतो, आपल्याला वाईट वाटतं, तर इन्स्टिंक्टिव्हली निर्णय घेतलाय, आता तू सांभाळ. हो. वा वा वा. कट्यार करायचा निर्णय इन्स्टिंक्टिव्हली होता, विचारपूर्वक नव्हता. हां. घाणेकर करायचा निर्णय इन्स्टिंक्टिव्हली होता, लोकमान्य करायचा निर्णय, याच्यातला कुठलाच निर्णय हा मेंदूच्या अखत्यारीतला नाही आहे. हा पूर्णपणे हृदयाच्या अखत्यारीतलाच आहे. त्याच्यानंतर काम मेंदूचं जॉईन सुरू झाला होतं. नंतर नाही, त्याला व्हायलाच पाहिजे कारण त्याला पर्याय नाही आहे. पर्याय नाही आहे त्याला. अगदी बरोबर आहे. क्या बात आहे. बरेचसे सिनेमे म्हणजे मला असं वाटतं की खूप सिनेमे ठरवताना एका गोष्टीचं समाधान मिळालं पाहिजे हे मला कायम मन सांगतं म्हणण्यापेक्षा सुद्धा एक तर तुला हृदयाला समाधान मिळालं पाहिजे चांगलं काम केल्याचं, किंवा मेंदूला मिळालं पाहिजे की चल काम कसंही होतं पण ॲटलिस्ट माझा महिन्याचा हप्ता सुटला, माझे पैसे घरात आले. त्यामुळे दोन काहीतरी दोघांपैकी एक गोष्ट मिळाली पाहिजे. दोन्ही नाही मिळाल्यात असं नाही होतं का? असं नाही होतं का? मग ते दोघांनाही त्यांचं खाद्य मिळत नाही. चांगल्या कामाचं खाद्य ह्याला हवं असतं. बरोबर आहे. आणि त्या कामाबरोबर त्याला मिळणाऱ्या मानधनाचं खाद्य ह्याला हवं असतं, कारण त्याला माहिती आहे की प्रॅक्टिकल परिस्थिती काय, घर कसं चालवायचं आहे, कुठनं खर्च द्यायचा आहे, कुठनं उत्पन्न येणार आहे, ह्याच्या गोष्टी इथे असतात. दोन्ही मोटिवेशनच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे दोन्ही मोटिवेशनच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फक्त हृदयाला सुखी ठेवणं महत्त्वाचं नाही आहे, याचाही विचार आपल्याला करायला केलाच पाहिजे. बरोबर बरोबर. वा, किती छान. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टची स्टोरी ऐकता तेव्हा तुम्हाला कोणतं जास्त अप्लाय करावं? नाही, मी विचार आधी करतो की ह्या प्रकारची व्यक्तिरेखा मी केली आहे का. ओके. त्याच्यात पैसा आणि हृदय दोन्ही येत नाहीत. त्याच्यात एक साधी गोष्ट येते की ॲक्टर म्हणून मी असं ठरवलंय की मी एकसारखी गोष्ट परत करणार नाही. ओके. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन ना. हां, नाहीच करणार. म्हणजे आता लोकमान्य मी केलंय सिनेमामध्ये, त्याच्यानंतर माझ्याकडे मालिका आली, अजून 10 ठिकाणी काय 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 गोष्टी आल्या. मी पुन्हा लोकमान्यांच्या वेशात तुम्हाला कुठेही दिसणार नाही. क्या बात आहे. कितीही पैसे द्या, मी दिसणार नाही. माझ्यासाठी लोकमान्य हा विषय त्या चित्रपटापुरता होता. जो चित्रपट संपला, माझ्यासाठी लोकमान्य हा विषय तिथे संपला. मी त्यांचं चरित्र वाचीन, मी त्यांच्याकडनं आयुष्यभर शिकत राहीन, पण मी त्या वेशात अभिनेता म्हणून तुम्हाला कधीच दिसणार नाही. बालगंधर्व कधीच नाही दिसणार. बरोबर. कधीच नाही दिसणार. ती साडी नेसून बालगंधर्वांसारखं करायला माझ्याकडे तेव्हा खूप सुपाऱ्या आल्या होत्या. हो ना. की तुम्ही साडी नेसून आमच्या कार्यक्रमात असं होत असेल ना नेहमी, असं एक मूवी आला की त्याच्यासारखं खूप जास्त येत राहणं. नाही करायचं. क्या बात आहे. कारण आयुष्यातली मोनोटोनी टाळण्यासाठी मी या क्षेत्रात आलोय. ओके. आता इथे आल्यानंतर जर मी तेच करत राहिलो तर मग माझ्या निर्णयाला काय अर्थ आहे. वा. मी अभिनेता का व्हायचं ठरवलं, कारण मला माझ्या आयुष्याचा रंग हा वेगवेगळ्या फुलांनी सजलेला हवा आहे. त्याच्यात जर फक्त गुलाबच दिसायला लागले, जाईच दिसायला लागली किंवा मोगराच दिसायला लागला तर मग त्या बुकेला अर्थ काय. मजा काय त्याच्यात. माझ्यात निवडुंगाची फुलं पाहिजेत, माझ्यात सगळ्याच प्रकारची फुलं पाहिजेत. या सगळ्या वनस्पतींनी फुलांनी सजलेलं माझं ताट असलं पाहिजे. गुलाब एकदाच आला पाहिजे, परत नाही. बरोबर आहे. सगळ्या विविध फुलांनी, विविध पदार्थांनी. आणि हे ताट मला बघायचं आहे म्हणून मी अभिनेता झालोय. मला जर सतत 30 फुलं दिसायला लागली तर मलाच कंटाळा येईल. बरोबर आहे. क्या बात आहे. मस्त, खूप छान. आणि जेव्हा तुम्ही फॅमिलीच्या सोबत आणि मुलांच्या सोबत असता, मंजिरीच्या सोबत असता, तेव्हा? नाही, आम्ही आता गेले काही वर्ष तर मी प्रयत्न करतोय की सगळ्यांबरोबर खूप भटकाला जायचं, जे आम्ही जमवतोय. अच्छा. महाराष्ट्राच्या बाहेर, मग मधनं छोट्या आमच्या सगळ्या भावंडांबरोबरच्या ट्रिप, कारण त्यांनाही वर्षातनं 1-2दाच भेटणं होतं जेव्हा त्यांची आता मुलं आहेत. त्यामुळे भावंडांबरोबर चुलत आत्ते सगळे. तर असं एक आमचा 25-30 जणांचा भावंड, त्यांची मुलं, असं एक वर्षातनं. त्यामुळे या छोट्या सुट्ट्या काढल्याच जातात. आणि काहीच सिनेमे बघणं एकत्र, खूप सिरियल बघणं. मला असं वाटतं की आता मला स्वतःला काही खूप गोष्टी शिकायच्या आहेत, पण त्या आता ह्या सगळ्या, कारण माझी कायम पहिली प्रायोरिटी माझं काम आहे. हो ना. त्यामुळे सगळ्या गोष्टी बॅकफूटला आहेत आणि त्यांना मी. पण असं काही शिकायचं राहिलं असं वाटतं? खूप आहे. मला गाणं शिकायचं आहे, मला खूप काही शिकायचं आहे, पण भाषा शिकायची मला. हो. पण पहिलं काम म्हणजे पहिली प्रायोरिटी माझं काम. शिवाय आणखीन दुसऱ्या भाषा? नाही, भारतीय भाषांपैकी सुद्धा. अच्छा. पण
जमणार नाही असं नाही आहे, हम्म, पण या सगळ्यावरती पहिली प्रायोरिटी काय माझं काम येतं. हो. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी सगळ्या मागे पडतात. बाजूला पडतात खरंय. कारण मला त्याच्यातला जो आनंद आहे कामातला ना, तो मला कशातच मिळत नाही. त्यामुळे मी काही करू शकत नाही. खरंय खरंय. नाही पण मी तुमचा खूप आटोकाट प्रयत्न असतो की तुम्ही म्युझिकमध्ये असाल. मी पाहिलंय ते हो. फुलराणीच्या सेटवरती तुम्ही येताना काहीतरी असं गुणगुणत यायचात आणि तुम्ही जे मघाशी म्हणालात ते मी ॲक्च्युली अनुभवलंय की नंतर लगेचच त्या रोलमध्ये हो. ते जे खरंच तुम्ही जे म्हणताय ना की ती जी एकाग्रता मिळते, ते जे शांतता मिळते, ते जे कॉन्सन्ट्रेशन तयार होतं म्युझिकनी, ते खरंच वेगळंच नाही, आहे ते. होतं. आणि मी एक वेगळंच आमचं आहे. पुष्पक विमान नावाचा मी सिनेमा करत हां, हां. होतो. मी आणि मोहन जोशी हो यांचा एक सीन होता. चौपाट इथे माहीमच्या त्या कोळीवाड्याच्या समुद्राच्या काठी. हां आणि रात्रीचा सीन होता. खूप महत्त्वाचा सीन होता सिनेमातला. अतिशय इमोशनल सीन होता. मोठा सीन होता. आणि आमच्या शेजारी तिकडे रात्री दारू पिऊन काही लोकांची प्रचंड भांडणं, शिवीगाळ, मारामाऱ्या चालल्या आहेत. ओके. आणि याचा आमच्यावरती दोघांवरतीही हां काहीही परिणाम झाला नाही. कारण इथं सिनेमाला डबिंग आपण करत असतो. हो. त्यामुळे आत्ताचा साऊंड फक्त मला पायलटसाठी लागणार हो, आहे. माझ्या आणि मोहन काकांच्या बरं, ते तर फारच मोठे कलाकार आहेत, पण आमच्या कोणावरच काहीच फरक पडला नाही. आम्ही ते सगळं चालू असताना तो इमोशनल सीन तितक्याच इंटेन्सिटीने आम्ही शूट केला, आम्ही काम केलं आणि त्याचं ट्रू डब केलं. कलाकाराचं त्यामुळे हे लक्षण आहे आता खरंच. आम्हाला काही फरक पडत. हां, पडत नाही. तो जर आवाज वापरला जाणार असता हां तर आम्हाला थांबायला लागलं असतं, कारण त्याचा डिस्टर्बन्स झाला असता. Naturally. पण जिथे डबिंग करायचं तिथे आम्हाला काय काय फरक संबंध पडतो की नाही. आजूबाजूला वा, काय चाललंय. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुम्ही सोशल वर्क पण काही करता, तर तेव्हा तुम्हाला काय जास्त अप्लाय करायला लागतं, हार्ट की माइंड? नाही, सोशल वर्क करतो. मला असं वाटतं की ते डोक्याने करण्याची गोष्टच नाही. गोष्टच अगेन नाहीये. ती मनापासून करण्याची गोष्ट आहे, खरंय. हृदयापासून करण्याची गोष्ट आहे. अगदी. कारण त्याच्यात तुम्ही डोकं आणलं तर तुम्ही व्यवहारी होता. ते व्यवहार म्हणून नाही करायचं आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळणार आहे म्हणून सोशल वर्क नाही करायचं आहे. तुम्हाला मनापासून ते करावं असं वाटतंय, कारण तुम्ही ज्या समाजात राहताय त्या समाजातल्या काही घटकांबद्दल मनापासून तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट मनापासून वाटते. ती मनापासून वाटते तेव्हा तुम्ही करायची असते. मग ते ATG अंतर्गत तुम्हाला आयकरातनं सवलत मिळेल म्हणून तुम्ही करायची नसते. बरोबर आहे, बरोबर आहे, खरं आहे. हो, मग त्याच्यामध्ये ती मग ती म्हणजे भावना परत त्याच्यात तुम्ही जे येत म्हणता तो नाही. आनंद नाही राहणार नाही, तिथे. नाही, नाही. त्यामुळे ते बघून मी करत नाही. मला मनापासून एखाद्या गोष्टीविषयी करावं असं वाटतं तर मी आउट ऑफ द वे जाऊन त्यांना फोन करतो, त्यांच्याशी बोलतो, काय करायला पाहिजे हे जाणून घेतो आणि त्या प्रकारची ती गोष्ट करतो. आणि त्याचं मला जाहिरात, म्हणजे मला असं वाटतं की ती खूप खाजगी माझी बाब. खाजगी गोष्ट आहे. ती मला मनापासून वाटलेली गोष्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी नाईस. एखादं नवीन कॅरेक्टर एक्सप्लोअर करताना कशाची जास्त मदत होते, थिंकिंग प्रोसेसची की फिलिंग प्रोसेसची की दोन? लेखक आणि दिग्दर्शक अच्छा. यांच्या पलीकडे काहीच नाही आहे. ओके, वाव. कारण त्यांचं कॅरेक्टर आहे, त्यांनी ठरवलं आहे, त्यांनी लिहिलं आहे, त्यांनी विचार केला आहे. हां तुम्हाला फक्त म्हणजे जसं आपण हमाल, डॉक्टरांनी फार सुंदर नाव दिलं डॉक्टर लागूंनी, लमाण असं नाव दिलं त्यांच्या पुस्तकाला. लमाण म्हणजे हमाल. तर तुम्ही हमालात फक्त, सामान दुसऱ्यांचं आहे, ते तुमचं आहे असं तुम्ही वागवायचं असतं, पण ते तुमचं नसतं. नसतं. त्यामुळे ते सगळं लेखक दिग्दर्शकांचं आहे. ते जसे सांगतील ते तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून पुढे घेऊन जायचं. लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे किती छान ना. म्हणजे स्वतः तुम्ही एक दिग्दर्शक आहात, एक प्रोड्युसर आहात, लेखक आहात, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या चित्रासाठी काम करता, मूवीसाठी काम करता, तेव्हा तुम्ही पूर्णपणे त्या लेखकाचे आणि दिग्दर्शकाचे होऊन त्यांचंच जाता. आहे. कारण म्हणजे मला असं वाटतं त्यांनी तुमची क्लॅरिटी येते. एक तर त्यांना काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याला अजून पुढे घेऊन जायचं आहे. ते तर करायचंच आहे, पण त्याला खाली नाही आणायचं आहे. हां. त्यामुळे ते तुम्ही तिथून तुमच्या अजून जास्त स्किलला, पुढे न्यायचं. मग ते तुमचं स्किल आहे की तुम्ही तुमचं स्किल वापरून, तुमचं टॅलेंट वापरून त्यांची गोष्ट किती सुंदर पद्धतीने लोकांपर्यंत नेत आहे. पोहोचवता पण गोष्ट त्यांची आहे. त्यांची आहे. वा, क्या बात आहे. आणि कन्सिडरिंग कमर्शियल पार्ट ऑफ द प्रोजेक्ट, कमर्शियल पार्ट जर जेव्हा आपण बघतो कमर्शियलकडे, पार्टकडे, तर तेव्हा जास्त काय अप्लाय करावं लागतं? नाही, काही मी मगाशी म्हटलं तसं, हो. काही गोष्टी जिथे तुम्हाला व्यक्तिरेखेचं समाधान नाही हे लक्षात आलं की मग तुम्ही कमर्शियल भागाकडे बघता. म्हणजे ही व्यक्ती ठीक आहे, आता हे या व्यक्तिरेखेतनं काही हाताला लागणार नाही किंवा चित्रपटातही काही हाताला लागणार नाही, हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्ही कमर्शियल भाग बघता. मग कमर्शियल भाग नसेल तर तुम्ही सांगता की धन्यवाद. पण जिथे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला
त्या चित्रपटाचा विषय, त्या चित्रपटाची व्यक्तिरेखा हां. ही तुम्हाला काहीतरी एक वेगळा अनुभव देणार आहे. एक काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला शिकवणार आहे, तुम्हाला घडवणार आहे. मग तुम्ही त्याच्यातला कमर्शियल भाग हा सेकंडरी ठेवता. तो महत्त्वाचा नसतो असं नाही आहे, बरोबर. पण तो सेकंडरी जातो. प्रायोरिटी तुमचं काम येतं. बरोबर आहे. पण जिथे त्या दोन्ही गोष्टी नाहीत तिथे तुमची कमर्शियल प्रायोरिटी येते. त्याच्यात तुम्हाला अभिनेता मिळणारा आनंद, समाधान ह्या सगळ्या सेकंड पायरीवरती जातात. पहिली पायरी कमर्शियलची असते, पण ती कुठली पायरी पुढे आणायची हे त्याचं तारतम्य तुम्हाला असलं पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. इतकी छान तुम्ही उदाहरणं देताय आणि इतकं छान बोलताय. ही ओरेटरी कुठून आली? म्हणजे खरंच काय माहित नाही आणि मी मला. पाहिलं की कोणत्याही विषयावरती तुम्ही खूप छान बोलता. नाही, मला शाळेत असताना मी अभ्यासात फार पुढे नव्हतो, कारण विषय समजून घेण्याची तेव्हा काय म्हणूया आपण, विषय समजून घ्यायचा असतो याची जाणीव तेव्हा नव्हती. नाटकात आल्यानंतर विषय समजून घेण्याची जाणीव झाली आणि एखादा विषय एखादी गोष्ट समजते ना, तेव्हा ती पाठ नाही करायला लागत, तेव्हा ती घोकमपट्टी नाही करायला लागत, तेव्हा ती तुम्हाला मनापासून त्याची सगळ्या गोष्टी उलगडायला लागतात आणि त्या उलगायला लागल्यानंतर तुम्हाला एक स्वच्छपणे ती गोष्ट दिसायला लागते. लागतात. आणि मग ती कशी असू देत, ती स्वच्छपणे दिसायला लागते, ती समजल्यानंतर दिसायला लागते. त्यामुळे समजून घेणं ची सुरुवातच नाटकामुळे झाली. वा. मी असं विचार करतो की ते जर आधी आलं असतं तर माझी आई पण आनंदी झाली असती, कारण मी अभ्यास समजून घेतला असता, मला त्याच्यात मार्क मिळाले असते, तिला पण आनंद झाला असता. पण ते खूप उशीर आलं आयुष्यात. ते तेव्हाच यायचं होतं मे बी. तेव्हाच यायचं होतं. क्या बात आहे. माझी PhD ना इमोशनल इंटेलिजन्समध्ये आहे, भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये टीचर्स इमोशनल इंटेलिजन्स ऑन स्टुडंट्स परफॉर्मन्स असा एक टॉपिक होता माझा. तर आता मी बघते की इतिहासाच्या बाबतीमध्ये मुलांना मी बघते की त्यांना विषय फारसा आवडत नाही खूप जणांना. असे मी बघते की काही जणांना खूप मनापासून आवडतो, पण बऱ्याचशा जणांना तो आवडत नाही मनापासून. आणि इव्हन काही स्कूल्समध्ये जेव्हा मी जाते तिथे तर मला असं वाटतं की खूप असं इंटरेस्टिंग नाही केला जातो विषय. आणि तुम्हाला खूप इतिहासाची आवड आहे, मी जे काही माझं ऑब्झर्वेशन आहे. तर तुम्ही काय सांगाल म्हणजे इन जनरल पालकांना, टीचर्सना? नाही, इतिहासाचा प्रॉब्लेम असा आहे की इतिहासाने काय साध्य होतं असं विचारलं तर काहीच होत नाही. हो. टोकाच्या भूमिका होतात, एकमेकांचा द्वेष होतो, त्या इतिहासातल्या कुठल्या तरी गोष्टीवरनं अजूनही आपण एकमेकांवरती दोषारोप करतो. मग असं असेल तर इतिहास विषय काय आवडेल? खरंच मला इतिहास आवडतो कारण त्यातल्या अनुभवाला मी पारखा आहे. हां, त्यातल्या अनुभवाला मी हा जगू पर्स्पेक्टिव्ह शकलो खूप नाही आहे इम्पॉर्टंट आहे. आणि तो मला जगायचा प्रयत्न मी करतो, म्हणून मला इतिहास आवडतो. हां, म्हणजे मी कायम असा विचार करतो की समजा मला परत जाता आलं असतं तर मी कुठल्या कुठल्या पिरियड्सला भेट दिली असती एकेका दिवसाकरता. तर महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या दिवशी मी भेट दिली असती हां. की तो सगळा सोहळा पाहिला असता. रायगडावरती. चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य असताना मी त्यांच्याबरोबरचा एक दिवस मी घालवला असता. वा. भगवान बुद्ध असताना मी त्यांच्याबरोबरचा एक दिवस खरंय. घालवला असता. अशोका असताना मी त्यांच्याबरोबरचा एक दिवस घालवला असता. विजयनगरचं साम्राज्य असताना त्यांच्याबरोबरचा एक दिवस घालवला असता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव ह्या सगळ्या मंडळींचा वावर असताना एक एक दिवस मी त्यांच्याबरोबर घालवला असता. मी त्या अनुभवाला पारखा झालोय, कारण मी त्या काळात जन्माला आलो नाहीये. खरंय. आजही आम्ही जेव्हा सगळे बोलतो तेव्हा विक्रम गोखले असतील, सतीश दुभाषी असतील, त्याच्यानंतर केशवराव दाते असतील, गणपतराव बोडस असतील, मच्छिंद्र कांबळींची सुरुवात असेल, तर ह्या सगळ्या उत्तम नाटककारांच्या काळात आमचा जन्म झाला नाही याचं वाईट वाटतं. खरंय. अशासाठी वाईट वाटतं की तो असा जिवंतपणा समोर नाही बघता नाही आला. ती नाटकं, त्यांची कामं, त्यांनी सादर केलेले परफॉर्मन्सेस हे बघता नाही आले. त्या अनुभवाला मी पारखा झालो. घाणेकरांच्या अनुभवाला मी पारखा आहे, कारण मी त्यांना नाही पाहिलं. त्यामुळे तो अनुभव, ते जगणं, तो इतिहास पुन्हा एकदा समजून घेऊन अनुभवणं, तर माझ्यासाठी इतिहास ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ती एकमेकांवरती दोषारोप करण्याची गोष्टच नाही. आणि आता या पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्हमुळे प्रत्येकजण त्या इतिहासाचा एकमेकांना कमी दाखवण्यासाठी, एकमेकांवरती अन्याय करण्यासाठी, एकमेकांच्या जातीला, धर्माला चुकीच्या पद्धतीने पोर्ट्रे करण्यासाठी करतोय. इतिहास ही अनुभवण्याची गोष्ट आहे. खरंच आहे. खरंय. महाराज ही अनुभवण्याची गोष्ट आहे. महाराज ही दोषारोप करण्याची गोष्टच नाही आहे. हो ना.
खरंच. आणि हा पर्स्पेक्टिव्ह मला इतका आवडला ना, की आपण त्या काळाला मुकलोय अँड दॅट इज व्हॉट इतिहास इज. म्हणजे हा जर पर्स्पेक्टिव्ह मुलांना दिला तर मला असं वाटतं की ते जास्त आनंदाने आणि इंटरेस्ट घेऊन हे त्या करू त्या किल्ल्यांवर गेल्यानंतर त्या किल्ल्यांवरती कुठले प्रसंग घडले असतील हो. आणि तो व्हिज्युअलाइज जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला कळतं की किती मोठ्या अनुभवाला तुम्ही मुकलात. म्हणजे इतिहास ही गोष्ट अशी आहे की मुलांना घेऊन खरं तर तिथे गेलं त्या पाहिजे जागांवरती गेलं है ना. पाहिजे. आणि तिथे त्यांना ते खरं म्हणजे आपल्याकडची इतकी जुनी मंदिरं आहेत, इतकी जुनी स्कल्पचर्स आहेत, तर ती घडवताना त्या कारागिरांनी काय विचार केला असेल. त्या प्रत्येक मूर्तीच्या पाठीमागे कितीतरी वर्षांचा अभ्यास आहे, कितीतरी वर्षांचे कष्ट आहेत, मास्टरी एखाद्या कलेवरची असलेली, खरंच इतकं डिटेल काम त्या Architecture, आर्किटेक्चरवरती आहे की खरंच सगळंच हे घडवताना त्यांनी काय विचारातनं घडवलं असेल, काय विचार त्यांच्या, आणि हे सगळं प्लॅनिंग कसं केलं असेल, कशावरती केलं असेल. खरंय. तेव्हा कम्प्युटर नव्हते, काही नव्हते. हे कुठे लिहून ठेवलं असेल, आखून ठेवलं असेल, आणि बरोबर चौकट टू चौकट चूक नाही. आणि आजही आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटची घरं नीट बांधता येत नाहीत, इतकं सगळं टेक्नॉलॉजी असून ते पडतात, ते ब्रिजेस होत नाहीत. हाच अंधेरीचा ब्रिज, ते 2 ब्रिज आता म्हणजे जोडलेच गेले नाही आहेत, हे अजूनही चालू आहे. आणि त्या काळात जेव्हा हे काहीही नसताना ते दगडच्या दगड उचलून आणत असत, आणि ते तुम्ही बघितलं तर त्याच्या सिमेट्रीमध्ये इतका सुद्धा दोष नाही, दोष नाही, किंचितही काहीच नाही. खरंच ते जे परफेक्शन, तर ते कुठनं कसं आणलं असेल, ॲब्सोल्युटली कसा विचार केला असेल त्या आर्किटेक्चरवरती. आणि त्याच्या पाठीमागे अजूनही आपण बघतो की त्या अंबाबाईच्या चेहऱ्यावरती बरोबर त्या सूर्यकिरण येतो. हे कसं, म्हणजे हे गणित कसं मांडलं असेल, त्याचा विचार कसा केला असेल. हो हो हो. वा, अगदी खरं आहे. मला असं वाटतं की आपले दर्शक जेव्हा हे ऐकतील तेव्हा ते पालकही आणि टीचर्स किंवा जेही कोणी ऐकतील ते ह्याच्यातनं खरंच एक पर्स्पेक्टिव्ह तर नक्की घेतील की आम्ही पण मुकलो आहे ह्या सगळ्या गोष्टींना, आणि हे सगळं कसा विचार केला असेल पूर्वीच्या लोकांनी. तर ह्याच्यातनं ह्याच्यातनं आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू आपण सगळेजण. आता नवीन नवीन प्रोजेक्ट्स तुमचे कोणते येतात आहेत त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल? खूप आहेत, आता माहीत नाही. आता पहिला कुठला येईल. महेश मांजरेकरांचा एक सिनेमा आहे ज्याचं नाव आता बदललं असं मला कळलंय. निरवधी आधी होता, आता सलता तर रेशीम गाठी असा आहे. त्याचा जुलैमध्ये अमेरिकेत ते वर्ल्ड प्रीमियर करणार आहेत. अरे वा. मग मानापमान आहे, तो दिवाळीत रिलीज होईल. संगीत मानापमानाबद्दल थोडंसं सांगा ना आम्हाला. मला असं वाटतं तो अनुभवण्याची गोष्ट आहे. काय आता त्याच्यावर खूप बोलावं असं मला नाही वाटत आहे, पण संगीत माझी आवड आहे. आणि अर्थातच संगीत मानापमान, त्याची गाणी विशेषतः त्याच्यामध्ये नाही गायलो विलो नाही मी, नाही, मला चित्रपटाचं नुकसान नाही करायचं. त्यामुळे जे उत्तम गायक आहेत तेच त्याचे आहेत. आणि त्या मानापमानची गाणी म्हणजे गोविंदराव टेंब्यांनी त्याचं संगीतबद्ध केलेली सगळं गाणी होती. 60-70 गाणी होती त्या नाटकात, आणि एकापेक्षा एक अशक्य कोटीतली गाणी आहेत. म्हणजे 113 वर्ष जुना नाटक येते, पण त्यातली गाणी इतकी अद्भुत आहेत की ती कालातीत आहेत. ती कधी ऐकली तरी ती तितकीच तुम्हाला आनंद देतात आणि ऊर्जा देतात. तर या सगळ्या पूर्वासुरींचे आभार मानून काय म्हणूया, त्यांचं काम तीच गाणी आजच्या पिढीला नव्याने पोचवतो आहे शंकरजी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही दिवाळी पुन्हा एकदा एक सेलिब्रेशनची आहे. कारण आपण संगीत नाटकाचं सेलिब्रेशन म्हणा, म्युझिकचं सेलिब्रेशन म्हणा, त्यामुळे लक्ष्मीपूजनला तो रिलीज करू. काही हिंदी सिनेमे आहेत, वेबसिरीज आहेत, मराठी वेबसिरीज आहेत. आता ते कधी येतील मला माहीत नाही, त्यामुळे त्याच्याविषयी मी आत्ता काही बोलत नाही, कारण आता त्याला खूप दिवस झालेत. आम्ही सगळेच जण त्याची वाट बघतोय. वा, क्या बात आहे. आता ही जी पॅशनेट नवीन पिढी येते तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? काहीच नाही सांगणार. स्वतःचा अनुभव स्वतः घ्या, त्या अनुभवातनं शिका आणि कामाप्रती प्रामाणिक राहा, एवढंच, बाकी काही नाही. आणि स्वानंद शोधा त्याच्यामध्ये. दॅट्स युअर इम्पॉर्टंट मेसेज ऑलवेज. वा, मस्तच. खरं तर खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, आणि मला तर वाटतं की थांबूच नाही. पण इतक्या ज्याही काही गप्पा आत्तापर्यंत झाल्या आहेत त्याच्यातनं मला असं वाटतं की काही टक्के आपण बोलू शकलो. मे बी आता ह्याच्यानंतर तुमचे खूप नवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत, तर मी नेक्स्ट सीझनमध्ये आपण परत पुन्हा भेटूया आणि पुन्हा मुलाखत घेऊया. आणि मंजिरीची मी नंतर सेपरेटली वेगळी मुलाखत घेणार आहे. तर तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान छान विषयांवरती आमच्याशी गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू. मलाही खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. सुबोधजी, ही पुस्तकं आहेत मी लिहिलेली, वानोळ्याच्या गप्पा आणि द माइंडफुल हार्ट. वानोळ्याच्या गप्पा हे पुस्तक आहे आणि ते तुम्ही वाचा आणि मला नक्की त्याचा अभिप्राय द्या. आणि द माइंडफुल हार्ट पण वाचा. आणि
आवडेल तुम्हाला. तुम्हाला वाचनाची Yes, आवड आहे आणि yes. तुम्ही ते असं मला असं वाटतं पटकन एक 15-20 मिनिटामध्ये वगैरे वाचून टाका तुमच्या ह्याच्याप्रमाणे. वानवळा जो असतो ते शेतकरी जेव्हा माल तयार होतो तर ते आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना आपण थोडासा दिला जातो. आजही आपण वाटीत काहीतरी घालून शेजाऱ्यांना हो, देतो, परत हो, त्यांचं काहीतरी हो, येतं. हो. तर दॅट इज वॉट वानवळा अच्छा. ॲक्च्युली. तर त्याच्या गप्पा तसं ते आहे. आणि हे द माइंडफुल हार्ट म्हणून पुस्तक आहे. तर इमोशनल इंटेलिजन्स आणि माइंडफुलनेस ह्याच्यावरती हे बेस्ड हे पुस्तक आहे. माझा पहिला रिसर्च मी ॲक्च्युली माइंडफुलनेसवर केला होता की एकाग्रता कशी असते आणि त्याचा इक्यूशी काय संबंध आहे. तर त्याच्यावरती बेस्ड हे पुस्तक आहे आणि नक्की ते वाचतो. 6 सेकंड इंटरनॅशनल जो NGO आहे तर त्यांनी ते ॲक्च्युली पब्लिश केलं आहे. अच्छा, तुम्ही नक्की नक्की मला वाचतो, नक्की अभिप्राय वाचतो. येस. आपले एक गिफ्टिंग पार्टनर आणि स्पॉन्सर आहेत पॉवर ॲम. तर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे चाकणमध्ये. ओके. तर त्यांनी ते तिथे बनवलं आहे, म्हणजे कटिंग, बेंडिंग आणि हे करून. सुंदर आहे तर तो गणपती. तुमच्यासाठी छान गणपती पाठवला आहे. येस, थँक्यू. आपले एक स्पॉन्सर आहेत रेअर केमिस्ट्री, ॲज रेअर ॲज यू असं ते म्हणतात. okay. टॉक्झिन फ्री अँड डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड स्किन प्रॉडक्ट्स. ओके, थँक्यू. व्हेरी नाईस प्रॉडक्ट्स. मी पण ते यूज करते. दे आर Okay. रिअली व्हेरी गुड. येस. दे आर व्हेरी नाईस. दिस इज रिअली समथिंग यू विल डेफिनेटली लाईक. कोकणी गोडवा फ्रॉम अलिबाग, रायगड. त्यांचे छान छान प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यात बर. आणि तुम्ही ते नक्की एन्जॉय कराल. थँक्यू. our attire partner Lotus Sutra for your measurements, and our one more I want to take their name, Sanskruti Creations. त्यांनी खूप छान पटकन असा एक ऑर्नामेंट सेट माझ्यासाठी बनवून दिला, ह्याच्यावरती मॅच होईल असा. अँड लोकेशन पार्टनर मौजा पार्ले ईस्ट. आवर रेडिओ पार्टनर विश्वास रेडिओ नाशिक. सगळे सेगमेंट्स हळूहळू त्यांच्या रेडिओवरती ऑडिओ म्हणून पण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि आवर ग्लोबल रेडिओ अँड टेलिव्हिजन पार्टनर ई प्रसारण रेडिओ अँड टेलिव्हिजन. अँड प्रोग्राम्स आर सीन इन 216 countries. And the whole program produced by Mindful Heart Consultancy. Healthy mind, healthy heart. Thank you so much for watching our show. आणि पुढचा एपिसोड येईपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच अशाच नवीन एका एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. डॉक्टर आरती सूर्यवंशी यांच्या माइंडफुल हार्टचा एपिसोड नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.